जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करून त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र कदम, मंजुता गायकवाड शासकीय लिपिक, श्रीकांत शिवलकर कंत्राटी विधिक अधिकारी, विशाल लगदिवे कंत्राटी कर्मचारी, सूर्यकांत कठारे आणि स्वप्नील दुरुकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार 27 मार्च 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला त्या काळात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत होत्या. या दरम्यान आरोपींनी संगनमत करून त्यांच्या प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण केले. वरिष्ठांच्या मान्यतेनंतरही ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत जाणून बुजून विलंब करणे, प्रकरणे प्रलंबित ठेवणे तसेच आदेशांचे पालन न करणे असे प्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय महिला अधिकाऱ्यांशी अपमानास्पद वर्तन करण्यात आले. त्यांच्या विरोधात अश्लील व लिंगभेदी स्वरूपाची वक्तव्ये करून मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक ढवळे पुढील तपास करत आहेत. Now and press the bell icon. Never miss a